भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 25 जानेवारी 2025 शनिवार. धर्माचे फल. आता धर्मीचे फळ शांततेत पेरले जाते. शांतता निर्माण करण्यात याकडून याकूब 3 अध्याय 18 वचन. संपूर्ण बायबल वेगवेगळ्या प्रकारची फलांनी भरलेले आहे. सृष्टीच्या वेळी प्रभूने अनेक प्रकारची फळे निर्माण केली. देव म्हणाला, गवत बी निर्माण करणारी वनस्पती आणि प्रत्येक प्रकारची फळ देणारी झाडे ज्यांचे बियातच त्यांचे वंश आहेत, पृथ्वीवर उत्पन्न होवी आणि तसे झाले. उत्पत्ती 1 अध्याय 11 वचन. जेव्हा प्रभूने अदन बाग निर्माण केली तेव्हा त्यात सर्व स्वादिष्ट फळे देणारी झाडे लावली. शास्त्र म्हणते, आणि परमेश्वर देवाने जमिनीतून प्रत्येक झाड उगवले जे दिसण्यास सुंदर व गाण्यास चांगले होते. बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड होते आणि फळे व वाईट यांचे ज्ञान देणारे झाड होते. उत्पत्ती 2 अध्याय 9 वचन. आजही आपल्याला आजूबाजूला विविध प्रकारचे फळे दिसतात. फळांचे प्रकार ऋतूप्रमाणे बदलतात. एका विशिष्ट ऋतूमध्ये आपणास आंबे मिळतात, दुसऱ्या ऋतूमध्ये द्राक्षे मिळतात, तर आणखी एकाच ऋतूमध्ये सफरचंद मिळतात. याशिवाय केळीसारखी फळे वर्षभर आपल्या हृदयाला आनंद देतात. बघा, प्रभूने आपल्याला वर्षभर विविध प्रकारची फळे देऊन आशीर्वाद दिला आहे. देवाला माणसाने त्यांच्यासाठी फळे द्यावीत असेही वाटते. असे अनेक प्रकारचे फळ आहे जी आपण प्रभूला अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण राखतो त्या समाजासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी ही फळे देणे आवश्यक आहे. तसेच बायबल आपल्याला कडू फळाविषयी सांगते जी आपण देऊ नयेत. आपण होशे 10 अध्याय 13 वचन मध्ये कोट्याची फळांविषयी वाचतो आणि रोम करास 7 अध्याय 5 मध्ये मृत्यूकडे नेणाऱ्या फळाविषयी. आपण प्रभूला कोणती फळे द्यायची? सर्वप्रथम आपण पस्तावाला नेणारी फळे खायला हवीत. मत्ती 3 अध्याय 8 वचन. जर आपण अशी फळे आणली नाहीत तर काय होईल? शास्त्र चेतावणी देते, आणि आता गुगाडा झाडाची मुलांशी ठेवली आहे, म्हणून जे झाड चांगले फळ आणत नाही ते तोडून आगीला टाकले जाईल. मत्ती 3 अध्याय 10 वचन. तीतुसला लिहिताना प्रेषित पौल म्हणतो, आणि आपणा लोकांनी चांगली कृत्य करणे शिकावे, नेकडीच्या गरजा पूर्ण करण्यात, जेणेकरून ते निष्फळ राहू नयेत. तीतुस 3 अध्याय 14 वचन. देव आपल्याकडून आणखी कोणती फळे अपेक्षित करतो? ती आहेत देवाची राज्यासाठी योग्य फळे. मत्ती 21 अध्याय 43 वचन. ओटाचे फळ, स्तुतीचे बलिदान. हिब्रू 13 अध्याय 15 वचन. आणि धर्मीचे बलिदान. याकूब 3 अध्याय 18. फिलिप्पी 1 अध्याय 10 वचन. जेव्हा आपण अशी फळे आणतो तेव्हा प्रभू आपल्याला हृदयात आनंदित होतो. प्रभूने आपल्याला फक्त देवासाठीच नाही तर आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी ही फळे देण्यासाठी निर्माण केले आहे. देवाची मुलांनो, प्रभूला संतोषकारक अशा रीतीने चालत राहा. प्रत्येक चांगल्या कामात फलदायी होऊन आणि देवाची ज्ञानात वाढून. कुलोसी 1 अध्याय 10 वचन. अगोदरच्या ध्यानवाक्य. आणि आपल्या दाराशी नवीन व जुनी अशी सर्व प्रकारची सुखारक फळे आहेत, जी मी तुझ्यासाठी माझ्या प्रियकरासाठी आहेत. गीत 7 अध्याय 13 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी निर्गम 12 अध्याय 13 अध्याय, संध्याकाळी मत्ती 16 अध्याय. धन्यवाद.